की कोणीतरी काहीतरी प्रचार करतो जे 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीत झालं. मोदी बाबा आले आणि त्यांनी सांगितलं, आधीच्या लोकांनी, काँग्रेसच्या विचाराच्या लोकांनी 70 वर्षात या देशात काहीच केलं नाही. आपल्याला अनेक आश्वासनं दिली, त्याच्यातलं कुठलंही आश्वासन त्यांना पूर्ण करता आलं नाही. फसव्या जाहिराती केल्या, महागाई कमी करतो म्हणून सांगितलं, भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये मी लढाई करणार आहे म्हणून सांगितलं, शेतकऱ्याच्या मालाला 1.5 पट भाव देणार आहे म्हणून सांगितलं, आणि नोटाबंदी, GST याच्यासारखे अनेक विषय त्यांनी नंतर केले. पण जे स्वप्न तुम्हाला मला दाखवलं होतं ते स्वप्न प्रत्यक्षात आलं नाही. आज आपण सगळे शेतकरी मंडळी आहोत. आज शेतीची काय परिस्थिती आहे, शेतमालाला काय भाव मिळतो, कांद्याचा प्रश्न किती गंभीर आहे, शेतमालाच्या हमी भावाचा प्रश्न किती गंभीर आहे. आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे, प्यायला पाणी नाही. आपल्याही भागामध्ये आदिवासी भाग असेल, नाहीतर शिरूर तालुक्यामधला पाबळकेंदूरची तिकडची 12 गावं असतील, आज तिकडं सुद्धा तीच परिस्थिती पिण्याच्या पाण्याची आहे. जनावरांच्या छावण्या सुरू करा म्हटलं तर छावण्या सुरू करायला तयार नाही. रोजगार हमीची कामं सुरू करा म्हटलं तर कामं सुरू करायला तयार नाही. आणि हे सरकार याच्यातलं काहीच करायला तयार नाही, कारण त्यांना तुमच्या माझ्याबद्दल अजिबात आस्था नाही. आणि त्यांचं लक्ष फक्त शहराकडे आहे. त्यांचं लक्ष फक्त मध्यमवर्गीय लोकांच्याकडे आहे. कालचं बजेट आलं, बजेटमध्ये तुमच्या माझ्यासाठी काही नाही तिथं. मग आज ऊसाचं पीक अडचणीमध्ये आलं, साखर विकली जात नाही, ऊसाची किंमत देता येत नाही, पण एक शब्द सुद्धा देशाच्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांच्या त्या ठिकाणी आला नाही. घोषणा भलत्याच करतात. मेट्रोच्या घोषणा करतात, बुलेट ट्रेनच्या घोषणा करतात, स्मार्ट सिटीच्या घोषणा करतात. आता याच्यातलं काय काय झालं मला माहीत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो की आपण नुसतं सभेला नाही आलो, सभेला आलो, भाषणं ऐकली आणि घरी गेलो, एवढ्यापुरतं आज तुम्ही नाही आलेला इथे. आपल्याला काय कमी केलं? तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला. 6 वेळेला मी महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलो. पवार साहेबांनी प्रेम केलं, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करायची संधी मिळाली, विधानसभेचा अध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाली. पण हे सगळं झाल्याच्या नंतर या सगळ्या मिळालेल्या पदाच्या माध्यमातून, या परिसराच्या झालेल्या विकासाच्या माध्यमातून आपली वेळ ज्या वेळेला येते त्यावेळेला आपण कुठेतरी कमी पडतो, तुम्ही, मी, सगळे. आणि नेमकी तीच वेळ आता आलेली आहे. उद्या लोकसभेची निवडणूक आहे, काही महिन्यानं विधानसभेची निवडणूक होईल. मागच्या वेळेला, मागच्या 2000च्या निवडणुकीत, 2009च्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला 40,000 मतांनी निवडून दिलं होतं. आणि सगळे लोक म्हणतात, आणि 2014च्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला 60,000 मताच्या फरकाने निवडून दिलं होतं, मोदींची लाट असताना सुद्धा.
हे सगळं खरं जरी असलं तरी नेत्यांचा आक्षेप, पक्षाचा आक्षेप आपल्यावर हा आहे की विधानसभेला जर तुमचं लोक ऐकतात तर लोकसभेला तुमचं लोक का ऐकत नाही. आणि हा कमीपणा आपल्या तालुक्याला आहे, हा कमीपणा मला आहे. आणि याच्यामध्ये काही सुधारणा करायची जर असेल तर तुम्ही सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये पक्षाच्या पाठीमागं उद्या खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे. आणि उमेदवार कोण आहे काय ते दादा पक्ष ठरवेल. पण शेवटी आपल्याला उद्या हे सरकार घालवायचं का नाही घालवायचं. दिल्लीतलं राज्यातलं सरकार तुमच्यासाठी काम करतंय का. मग जर दिल्लीतलं सरकार तुमच्यासाठी काम करत नाही, राज्यातलं सरकार तुमच्या माझ्यासाठी काम करत नाही, आज तुमच्या माझ्या शेतमालाला भाव नाही आणि पवार साहेब असताना अरे नुसती टाचणी पडली तरी तुमच्या घरी येत होतं. कर्जमाफी झाली का नाही झाली. किती 71,000 कोटीची कर्जमाफी झाली. दुष्काळ पडला तर मदत, गारा पडले तर मदत, एखाद्याच्या शेतात नाही पडल्या तरी त्याच्या खात्यात पैसे जमा. मग काहीच तुम्हाला मला कमी पडू दिलं नाही. मग त्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आज जर देश पातळीवर सगळे लोक जर एकत्र येत असतील आणि आम्ही आंबेगाव तालुक्यातले लोक, जुन्नर तालुक्यातले लोक, खेड तालुक्यातले लोक किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघातले लोक आम्ही जर मागे राहत असू तर मग हे काही चांगलं नाही. बरं, आपण ज्यांना निवडून दिलं गेल्या 3 वेळा त्याने काय फार मोठा दिवा लावलाय अशातला काही भाग नाही का. केलंय काही. मग काहीच केलं नाही. नाही केलं नाही कसं. चाकणला विमानतळ आला, चाकणला SEZ आला, रेल्वे उद्यापासून पळणार आहे इथून. बैलगाड्याचं काय झालं तुम्हाला माहितीच आहे. काल एका वर्तमानपत्रात बातमी आली की केंद्राच्या बजेटमध्ये पुणे नाशिक रेल्वेसाठी अत्यल्प तरतूद. माझ्याकडे कागद आहेत, मी बजेटची पानं काढली आणि पुणे नाशिक रेल्वेच्यासाठी अतिशय काही हजारातली तरतूद त्या ठिकाणी केली. गेल्या वर्षी 1 रुपया खर्च झाला नाही. स्वप्न तर दाखवायची. मी 13,000 कोटीची कामं केली. केंद्रातली कामं, राज्यातली कामं मीच केली, आमचं सरकार आहे. जिल्हा परिषदेची कामं मीच केली, आमचं सरकार आहे. विकासाच्या कामामध्ये आपण जरी विरोधी पक्षामध्ये जरी असलो तरी सुद्धा विकासाच्या कामामध्ये आपला कुठं खंड पडला असेल तर तुम्ही मला सांगा. आता रेल्वे सुरू होईल तेव्हा होईल. माझी फक्त शिवसेना भाजपच्या सरकारला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना, प्रतिनिधींना एवढीच विनंती आहे की मनसरचा ST डेपो अजितदादा अर्थमंत्री असताना, भुजबळ साहेब असताना, आम्ही सगळे सरकारमध्ये असताना पैसे देऊन मंजूर होऊन 5 वर्ष बांधकाम होऊन पडलेलं आहे. 5 वर्षामध्ये त्याच्यामध्ये एक ST सुद्धा या सरकारला सुरू करता आली नाही. आता हे सगळे स्थानिक प्रश्न आहे. मग आता कलमोडीचा प्रश्न, म्हाळसाकांचा प्रश्न, हे सगळे प्रश्न आहेत. त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आम्ही लक्ष घातलेलं आहे, पूर्वीपासून घातलेलं आहे, आजही घातलेलं आहे. योग्य वेळेला त्याच्यामध्ये मी भूमिका मांडेन. आज एवढ्या मोठ्या नेत्यांचा वेळ घेऊन त्याच्यावर मी बोलून या ठिकाणी इच्छित नाही. आदिवासी भागावर आज अन्याय चाललेला आहे. विद्यार्थ्यांना जेवणाच्या ऐवजी खात्यात पैसे DBT ती पण मिळत नाही. वसतिगृहांची दयनीय अवस्था झालेली आहे. आज इको सेन्सिटिव्ह झोन केला. पहिला परिसराला तिकडं पश्चिम घाटला इको सेन्सिटिव्ह झोन केला. आता आपल्या भीमाशंकरच्या पट्ट्यात सुद्धा त्या ठिकाणी इको सेन्सिटिव्ह झोन केला. त्याच्यामुळं आज अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. दलित समाजाची हीच परिस्थिती आहे. नमामि चंद्रभागेची घोषणा पंढरपूरला केली
आणि भीमाशंकरहून सुद्धा केली, पण ते काही काम या लोकांनी काही केलं नाही. आणि म्हणून मी या प्रश्नाच्या संदर्भात अधिक न बोलता हे सरकार कसं खोटारडं आहे, हे सरकार कसं निकम्म आहे, हे सरकार तुमचं माझं हित कसं पाहत नाही, याच्या संदर्भामध्ये काही आज आपले प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील साहेब आलेले नाही आहेत. ते आले असते तर त्यांनी अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलं असतं. त्यांनी सांगितलं मी जरी नाही आलो, कारण आज विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख साहेबांचं नुकतंच निधन झालं. त्यांची शोकसभा आज मुंबईमध्ये आहे. त्या सभेला त्यांना पक्षाच्या वतीने ते त्या ठिकाणी गेलेले आहेत. पण आज आपल्या लक्षात आहे का, मोदी साहेब ज्या वेळेला पंतप्रधान बनायला निघाले होते त्यावेळेला मोदी साहेब काय म्हणाले होते, मैं अच्छे दिन लाऊंगा, मैं विदेश से काला पैसा लाऊंगा, और विदेश से काला पैसा आएगा तो आपके अकाउंट में कितना पैसा जमा हो जाएगा, 15-15 लाख. आले का नाही आले. मग आता परत एकदा तुम्हाला मी आठवण करून देतो मोदी साहेब काय म्हणतात. उतने भी हम रुपये ले आए ना, तो भी हिंदुस्तान के एक एक गरीब आदमी को मुफ्त में 15-20 लाख रुपए यूं ही मिल जाएगा. आता हे मोदी साहेब आता हे जर खरं बोलतात म्हटले तर यांच्याच पक्षाचे अध्यक्ष अमित शाह ते काय म्हणतात ते ऐका. लेकिन जो चुनावी भाषण में प्रधानमंत्री ने बात कही उसको वो बार बार दोहरा रहे हैं कि 15 लाख रुपए अकाउंट में क्यों नहीं आ रहे. देखिए ये जुमला है. किसी के अकाउंट में 15 लाख रुपया कभी नहीं जाता, वो उनको भी मालूम है और आपको भी मालूम है और देश की जनता को भी मालूम है. आता काय खरं काय खोटं हे तुम्हीच ठरवा. आता नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक लढली त्यावेळेला त्यांनी सांगितलं, तुम्ही मला पंतप्रधान करू नका, तुम्ही मला या देशाचा चौकीदार करा, या देशाचं राखण मी त्या ठिकाणी करेन. आणि त्यांनी राखण केलं का नाही केलं तुम्हाला माहिती आहे. नीरव मोदी बँकेला बुडून गेले, विजय मल्ल्या बँकेला बुडून गेले, चोक्सी बँकेला बुडून गेले, आणि यांनी सगळ्यांनी या देशालाच बुडवायचं काम केलं. पण आपले चौकीदार साहेब काय म्हणतात ते ऐका. आप मुझे प्रधानमंत्री मत बनाइए. भाइयों बहनों, आप मुझे प्रधानमंत्री मत बनाइए, आप मुझे चौकीदार बनाइए, चौकीदार. और भाइयों बहनों, मैं दिल्ली में जाकर के चौकीदार की तरह बैठूंगा और आपको विश्वास दिलाता हूं, आप ऐसा चौकीदार बिठाओगे, मैं हिंदुस्तान की तिजोरी पर कोई पंजा नहीं पड़ने दूंगा. हे नुसतं तुम्हीच नाही म्हणत, आता कुठेही तुम्ही जा, नुसतं चौकीदार शब्द म्हटला की पुढून लोक काय म्हणतात, काय म्हणतात पुढून, चौकीदार चौकीदार. आता ही परिस्थिती यांची आहे. आता शांतता ठेवा, बसू दे, आता बसू दे. आता परिस्थिती अशी आहे, मगाशीच मी सांगितलं की आदरणीय पवार साहेबांनी आपल्याला 71,000 कोटीची कर्जमाफी केली होती. मोदी साहेबांचं लोकसभेतलं भाषण तुमच्या लक्षात आहे का?
एका सभेमध्ये मोदी साहेबांनी हे सांगितलं होतं की तुम्ही मला या देशाचा प्रमुख करा, मी तुम्हाला कर्जमाफी देतो. नक्की काय म्हटलंय ते मोदी साहेब ऐका. कि मेरे किसान भाइयों को मैं वादा करता हूं कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहली ही मीटिंग में पहला ही काम किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा. और मैं खुद इस काम को करवा के रहूंगा. ये मेरी जिम्मेवारी मान लीजिए. आता निवडून आल्यावर पहिल्या कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये तुम्हाला कर्जमाफी देणार होते. मीटिंग नाही झाली असं नाही, आता शेवटची मीटिंग आली. आता याच्यानंतर परत मीटिंग घ्यायला त्यांना संधी नाही. पण अरे जेव्हा पवार साहेबांनी कर्जमाफी दिली असं भाषण केलं होतं, कोणाची मागणी होती, कुठं काही आंदोलन झालं होतं? मग काहीच झालं नव्हतं. रातोरात तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे आले. किमान एवढं तरी लक्षात ठेवा उद्याच्या लोकसभेचं मतदान करताना. आणि आता हे मोठे मोदी आणि आपले राज्यातले छोटे मोदी देवेंद्र फडणवीस हे पण बारामतीला गेले होते अजितदादांच्या. आणि बारामतीला जाऊन त्याने सांगितलं होतं की पहिल्याच मीटिंगमध्ये मी धनगर समाजाला आरक्षण देईन. आमची राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका हीच आहे की आदिवासीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता तुम्हाला कोणाला काय द्यायचं असेल वेगळं तर द्या. पण आपल्या देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आपल्याला हे सांगितलं होतं, ते काही पुरलं नाही. आता एका बैठकीत देवेंद्र फडणवीसांना असं परिस्थितीला सामोरं जावं लागलं. खोटं बोलल्यानंतर माणसाची काय अवस्था होते आणि शब्द दिल्यानंतर पुरा केला नाही तर काय अवस्था होते ते जरा बघा. मुख्यमंत्री साहेब, आज माझे सारे धनगर बांधव आपल्याला विचारत आहेत, चेहरा बघायचा फक्त. किती पंचायत पब्लिकमध्ये होते खोटं बोलल्याच्या नंतर हे आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आणि आता मोदी साहेब एका सभेत म्हटले होते की सुप्रीम कोर्टाने आता निर्णय केलाय 50% पेक्षा जास्त कोणाला आरक्षण देता येणार नाही. आणि तो निर्णय म्हणजे ते भाषण केल्याच्या नंतर काय भाषण केलं होतं तर मोदी साहेबांचं भाषण असलं तर दाखवा बरं. चुनाव के समय 2%, 5% आरक्षण बांटते थे, चुनाव जीतते थे. सुप्रीम कोर्ट ने निर्णय किया. सुप्रीम कोर्ट ने कहा कि 50% से अब आगे किसी को कोई आरक्षण बढ़ाने का हक नहीं है. पूरे हिंदुस्तान में अब 50% पर कैप लग गया है, उसके आगे कोई सरकार जा नहीं सकती, सुप्रीम कोर्ट ने कहा है. अब किसी को भी आगे बढ़ना है तो उसमें से कोई न कोई बेईमानी करनी पड़ती है. लालू जी, बेईमानी करनी नीतीश पड़ती जी, पुढे सोनिया जी और भी कुछ राजनीतिक दल वो क्या करने जा रहे हैं आपको मालूम है? मैं दलितों को पूछता हूं, मैं महादलितों को कहता हूं, मैं पिछड़ों को कहता हूं, अति पिछड़ों को कहता हूं, एक पाप की योजना बना रहे ये लोग. पाप की योजना, आपका आरक्षण में से 5% छीनने का षड्यंत्र ये सारे लोग कर रहे हैं. मैं चेतावनी देता हूं. आता याच मोदी साहेबांनी
परवा संसदेमध्ये निर्णय घेऊन इतर समाजाला 10% आरक्षण द्यायचा निर्णय घेतला. आपला पाठिंबा आहे सगळ्यांचा. आता झालं 60%. फडणवीसांनी दिलं 16%. आता हे सगळं टिकणार का नाही टिकणार, हा खरा प्रश्न आहे. आणि मोदी साहेब काय म्हणतात की 50%च्या वरती कोणाला जर जायचं असेल तर काही ना काहीतरी बेईमानी करावी लागते. आता याच्यात भाजपचा उद्देश काय आहे मला माहिती नाही. मी काही त्याच्या संदर्भामध्ये बोलू इच्छित नाही. त्याचा अर्थ काय तुम्ही काढायचा ते काढा. आता निवडणुकीच्या वेळेला मोदी साहेब काय म्हटले, तुम्ही माझ्या हातात सत्ता द्या, दरवर्षी मी 2 कोटी रोजगार निर्माण करतो. मिळाली नोकरी कोणाला? 5 वर्षात 10 कोटी रोजगार तयार व्हायला पाहिजे होते. 10 कोटी सोडा, आहे त्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या. आणि आता मोदी साहेब काय म्हणतात ते बघा. मेरे नौजवानों, क्या मेरिट के आधार पर नौकरी मिलनी चाहिए कि नहीं मिलनी चाहिए? आपकी ताकत के हिसाब से आपको काम मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? अगर आप होनहार हैं तो आपके नौकरी का आपको हक है कि नहीं है? लेकिन रोका कैसे जाता है? नए रोजगार, नौकरियां, और नौकरियां ही नहीं, लोगों के जीवन में जो परिवर्तन लाने का जो आपने वादा किया था वो कितना पूरा हुआ? कोई न कोई व्यवसाय करेंगे, कमाई करेंगे, कोई एक आध व्यक्ति को रोजगार देंगे, कोई ऑटो रिक्शा चलाएगा, कोई पकौड़े की दुकान करेगा, कोई चाय की दुकान करेगा, कोई अखबार बेचने का काम करेगा, कोई कहीं डिपॉजिट देकर के और एजेंसी लेगा. ये सब चीजें रोजी रोटी कमाने की व्यवस्था हुई है कि नहीं हुई है? इसको रोजगार मानेंगे कि नहीं मानेंगे? अगर आपके जी टीवी स्टूडियो के बाहर कोई पकौड़े बेचता है और शाम को 200 रुपया कमा करके घर जाता है, उस व्यक्ति को आप रोजगार मानोगे कि नहीं मानोगे? आता BA, BCom, MBA, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, काय आणखीन PhD वगैरे सगळ्या लोकांनी एकच लक्षात ठेवायचं, आता आपल्याला नोकरी करायची म्हणजे फक्त पकोड्याचं दुकान काढायचं आणि पकोड्याचं दुकान काढून घरी पैसे घेऊन जायचे. पकोडे म्हणजे भजी तळायची घरी जायचं. मग तुमच्या बचत गटांना काही कामच राहणार नाही पुरुषांनी त्या हातामध्ये घेतल्याच्या नंतर. आता जाऊ दे, मी काही फार त्याच्यात जात नाही, पण आता थोडी त्यांना पण एक जाणीव झालेली आहे. आता GSTचा कर लागू केला. GST लागू करायच्या आधी जयंतराव पाटील राज्याचे अर्थमंत्री होते, अजितदादा राज्याचे अर्थमंत्री होते, मी राज्याचा अर्थमंत्री होतो, आणखीन सुनील तटकरे राज्याचे अर्थमंत्री होते. दिल्लीमध्ये ज्यावेळेला सगळ्या मिटिंगा व्हायच्या त्यावेळेला आम्ही अर्थमंत्री म्हणून त्या मिटिंगला हजर असायचो. आणि त्यावेळेला गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी त्या मिटिंगला हजर असायचे. आणि त्या मीटिंगमध्ये त्यांचं GST बद्दल काय मत होतं ते ऐका. जहां तक GST का सवाल है, भारतीय जनता पार्टी का और गुजरात का रवैया प्रारंभ से ही बहुत साफ है. GST कभी सफल नहीं हो सकता. हे मुख्यमंत्री असताना बोलले गुजरातचे. आता पंतप्रधान असताना काय म्हणतात ते ऐका. GST से जो लाभ मिलने वाले हैं, और इसलिए मैं ये कहूंगा कि कानून भले कहता हो कि गुड्स एंड सर्विस टैक्स, लेकिन हकीकत में ये गुड एंड सिंपल टैक्स है. आधी म्हटले GST कभी सक्सेसफुल नाही होगा. आता म्हटले की चांगला टॅक्स आहे. फार माणसाचं आणि उद्योगाचं कंबरडं मोडून टाकलं, पण ठीक आहे आपण त्यांना माफ करू. आता निवडणुका आल्या की हे भाजपचे नेते कसं बोलतात. आता याच्यावर किती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा, पण आपले महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ नेते आहेत गडकरी साहेब. गडकरी साहेब आश्वासनं देताना आश्वासनाच्या संदर्भात काय म्हटले ते ऐका. आमच्या सगळ्यांचा एवढा दृढ विश्वास होता, इतका प्रखर आत्मविश्वास होता
की आयुष्यात आम्ही कधी राज्यावर येतच नाही याबद्दल आमच्या मनात पूर्ण विश्वास होता. त्यामुळे आमच्या आजूबाजूचे लोक काय म्हणतात, बोला ना, सांगा ना, बिघडतं काय, तुम्हाला कोणता जबाबदारी येणार आहे. आता आमचं राज्य येऊन गेलं, आता राज्य आल्यानंतर ही सत्यस्थिती आहे. त्यामुळे तुम्हाला आता आमच्या कोणत्या तारखेला गडकरी काय बोलले, फडणवीस काय बोलले, आता ते लोक, तुम्ही तर म्हणाले होते ना, आता पुढे काय, हाय आम्ही हसतो आणि पुढे जातो. काय बनवा बनवी, एवढी बनवा बनवी आहे का कुठं. आणि आता निवडणुका जवळ आल्यावर भारतीय जनता पक्षाच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांना याची जाणीव झालेली आहे. आणि त्याच्याबद्दल नितीन गडकरी साहेब काय म्हणतात ते ऐका. कोई भी सत्ता आंखें निकाल सकती है पर दिल के अंदर छुपे हुए सपनों को कोई समाप्त नहीं कर सकता. और दूसरी सपनों की और एक विशेषता है कि सपने दिखाने वाले लोग, नेता लोगों को अच्छे लगते हैं, पर दिखाए हुए सपने अगर पूरे नहीं किए तो जनता उनकी पिटाई भी करती है. आता समय कशाचा आलेला आहे, पिटाईचा समय आलेला आहे. अरे वा वा, ठीक आहे, एवढं नको, आपण लोकशाहीमध्ये आहो. आपल्या एका मताच्या माध्यमातून यांना घरी पाठवायचं काम आपल्याला करता येईल. आणि उद्या देशामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे पक्ष एकत्रित येऊन त्याच्यामधून तुमचे, माझे, गरिबांचे, आदिवासींचे, दलितांचे, ओबीसींचे सगळ्यांचे प्रश्न सोडवतील हा विश्वास मी आपल्याला देतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.